आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती लाभार्थी किती महिलांनी फॉर्म भरले होते, किती योजनेसाठी पात्र होत नव्हते, ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे परमनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं, हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या वेळेला केलेलं आहे. त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे, जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीनं ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती, मग अचानकच एकदमच बंद केली असती. त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घेणं महायुतीचं सरकार कधीच करणार नाही. साधारणतः 2100 रुपये जमा करण्याच्या दृष्टीनं सरकार कधी उद्दिष्ट पूर्ण करेल? मी जसं आपल्याला म्हटलं तसं की एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचं सातत्य राहणं, ती कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ उपलब्ध राहणं, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला राज्य शासनाची तयारी, आणि आम्ही ते आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते केलेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीचं सरकार निश्चितपणाने ते करणार आहे आणि त्या पद्धतीनं योग्य ती पावलं सुद्धा आम्ही उचलण्याचं ज्या वेळेला आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातलं सूचना ज्या वेळेला त्यांच्याकडून येईल त्यावेळेला निश्चितपणाने होईलच. पण एक मी आपल्याला सांगू इच्छिते की जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं आहे की त्यांचा हा लाभ 2100 करणार, तो पुढच्या या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने होईल. तर आपण पाहिलेलं असेल, राज्याचे महिला व बालविकास मंत्री यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे. त्यांनी म्हटलं की ही योजना बंद होणार आहे असं म्हणतात, पण ही योजना बंद करायची असती तर अचानक बंद केली असती, या गोष्टी केल्याच नसत्या. ही योजना महत्त्वाची योजना असून महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. ही योजना बंद करण्याचा मनात कोणीही विचार आणू शकत नाही आणि करणारही नाही, असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेलं असेल, लाईव्हमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजना जी आहे अखंडपणे कशी आम्हाला पुढे चालू ठेवता येईल त्यासाठी आम्ही पावलं उचलत आहोत, त्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि ही योजना पुढे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना असणार आहे असं त्यांनी म्हटलंय. तुम्हाला काय वाटतं, ही योजना पुढे अशी चालू राहावी का? तुम्हाला प्रत्येक महिन्याला अशीच मदत भेटत राहावी का? तुम्हाला जर वाटत असेल तसं तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, लाडकी बहीण योजना बंद होणारच नाही. त्याचसोबत तुम्हाला आतापर्यंत 10,500 रुपये भेटलेले असतील, जे की 7 हप्ते टोटल भेटलेले आहेत. आता याच्यानंतर तुम्हाला 8वा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे, त्याच्याबद्दल देखील पुढे आपण अपडेट पाहणारच आहोत. त्याचसोबत बघा, महिला व बालविकास मंत्र्यांनी अजून काय महत्त्वाची माहिती दिली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपयांवर या ठिकाणी जी वाढ केली जाणार आहे, म्हणजेच तुमचा हप्ता जो आहे आता सध्या 1500 रुपयाचा आहे, त्यामध्ये 600 रुपये वाढ करण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही लाईव्हमध्ये देखील ऐकलेलं असेल, डिटेलमध्ये देखील आपण आता ते बघूयात. बघा, एखादी योजना आपण ज्या वेळेला आणतो त्यावेळेला ती सातत्याने त्यामध्ये दीर्घकालीन ती उपलब्ध राहणं महत्त्वाचं असतं. ते आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे, म्हणजेच 2100 रुपये वाढ करण्याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यामुळे महायुती सरकार त्याबद्दल निश्चितपणे वाढ करणार आहे. त्यावेळेला योग्य त्यावेळी तशी पावलं उचलण्याचा राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात सूचना देतील. त्यावेळेला निश्चितच ती वाढ केली जाणार आहे. जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलं आहे ते येत्या काही काळामध्येच या ठिकाणी लवकरच पूर्ण होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे फिक्स डेट या ठिकाणी त्यांनी अजून सांगितलेलं नाही, परंतु लवकरच त्याबद्दल येणाऱ्या पुढच्या काही काळामध्येच, म्हणजेच पुढं लवकरच तुमचा जो हप्ता जो आहे 1500 रुपयाचा, जे वचन दिलेलं आहे ते 2100 रुपये करण्याबद्दलचा निर्णय, तशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडून आल्या की लगेच महिला व बालविकास विभागामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर 2100 रुपयाबद्दल मग नेमका निर्णय कधी होऊ शकतो, त्याच्याबद्दल जर निर्णय घ्यायचा असेल तर तो एकाच ठिकाणी घेतला जाऊ शकतो, तो म्हणजे अर्थसंकल्पामध्ये. कारण की बघा, कुठलीही योजना चालू केली तर त्या योजनेमध्ये वर्षभरामध्ये कधीही त्या योजनेमध्ये आर्थिक तरतुदीमध्ये बदल करता येत नाही. बदल फक्त केला जातो तो म्हणजे अर्थसंकल्पामध्येच. म्हणजेच त्यांनी सांगितलं की पुढच्या काही काळामध्येच त्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे आणि आम्ही
तो जे आश्वासन दिले ते 100% लाडक्या बहिणींचं पूर्ण करणार आहोत असं सांगितलंय. म्हणजेच 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना त्यासोबत इतर मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. बघा, याच्यामध्ये म्हटलंय राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार आहे. 3 मार्च ते 21 मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता ज्यावेळी सुरू होईल या कालावधीमध्ये तसेच 10 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये सादर करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होईल. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण देखील होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर 2 दिवस चर्चा होणार आहे. तसेच त्यानंतर पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. मग याच्यामध्येच बघा, लाडक्या बहिणींचा जो या ठिकाणी लाभ आहे तो वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो. ही एक शक्यता मोठी आहे की याच काळामध्ये या ठिकाणी याच अर्थसंकल्पामध्ये ती घोषणा केली जाऊ शकते. बघा, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येतात. मात्र लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान. मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत काही घोषणा करण्यात येणार का याकडे तुमचं बहिणींचं लक्ष लागलेलं असेल. तर 100% अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल कुठली ना कुठली मोठी घोषणा होऊ शकते, जी की 2100 रुपयाबद्दल देखील या ठिकाणी शक्यता, खूप दाट शक्यता आहे की तुमचा लाभ वाढवण्याबद्दलची घोषणा होऊ शकते. कारण की पुढं मग पूर्ण वर्षभर या ठिकाणी त्यांना त्यामध्ये बदल करता येणार नाही. अर्थसंकल्पामध्येच फक्त बदल जो आहे तो केला जाऊ शकतो. जी तरतूद 1500 रुपयाची आहे ती अर्थसंकल्प सादर करताना ती या ठिकाणी बंद करून 2100 रुपये करण्याची शक्यता असू शकते. म्हणजेच एप्रिल पासून तुम्हाला पैसे भेटू शकतात, ही एक शक्यता आहे. तर हा निर्णय जो आहे आपल्याला येणाऱ्या पुढच्या 10 ते 15 दिवसामध्येच पाहायला भेटेल. कारण की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्येच अर्थसंकल्प अधिवेशन जे आहे ते चालू होणार आहे. तर याबद्दल जसं अपडेट येईल क्लिअरली पूर्णपणे तसं अजून तुमच्यापर्यंत नक्की वेळोवेळी शेअर केलं जाईल. तर बघा, आता महत्त्वाचं आहे याच्यामध्ये ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 8व्या हप्त्याबद्दल तुम्ही वाट पाहत असाल, त्याच्याबद्दल ही अपडेट आलेला आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य जे आहे अगोदरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. येत्या काही दिवसामध्येच म्हणजेच हा 8वा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना भेटणार आहे. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी ही एक दिलासादायक बातमी असणार आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की चेकवरती साईन केलेली आहे. फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. बघा, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणींना आतापर्यंत जे 7 हप्ते दिलेत त्याच्यानंतर तुम्ही आता 8व्या हप्त्याची फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटणार त्याच्याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल, त्याची वाट पाहत असाल तर फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली. ते नाशिकमध्ये बोलत होतं. नेमकी काय माहिती दिली त्यांनी, बघा, फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे. याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पडली. मी इथे येण्यापूर्वी चेकवरती साईन करून आलोय असं या ठिकाणी त्यांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं. त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होतील या ठिकाणी त्यांनी ही माहिती दिलेली आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये जमा होतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर 24 फेब्रुवारी किंवा 25 फेब्रुवारी नंतर पैसे यायला तुम्हाला चालू होतील. म्हणजेच या ठिकाणी 24 फेब्रुवारी किंवा 25 फेब्रुवारी पासून ते 28 फेब्रुवारी पर्यंत टप्प्याटप्प्याने कधीही तुम्हाला पैसे फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी जमा होऊ शकतात. तर ह्याबद्दल देखील तुम्हाला अपडेट दिलेला आहे. 2100 रुपये कधीपासून येऊ शकतात त्याच्याबद्दल निर्णय लवकरच होऊ शकतो, त्याबद्दल ही अपडेट तुम्हाला दिलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही अशी माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. तीही अपडेट आपण बघितलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट समजेल. धन्यवाद.